श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. ओम द्रा दत्तात्रेय नमः. नमो भगवते दत्तात्रेया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. त्रैमूर्तीचा राजा गुरु तुची माझा. कृष्णातीरी वास करुणी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा. ते स्वर्गी पाहाती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्यात. जाता विष्णू नामांकित अतिश्रमला चालत. राहिला एका वृक्षातळी एक क्षण निद्रिस्त. मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत. स्वप्नी मजला कथियले व्हावे संकलाचे कल्याण. याकरिता निश्चिती उत्तम असे गुरुचरित्र. अत्यल्प करावे जनाप्रती गुरुचरित्र महिमान. तेची आम्हा अमृतपान सुंदर कुसुमे निवडून. संक्षिप्त केले गुरुचरित्र अनुसया अंतरी रमणी. झाली दत्तात्रेयाची जननी अगणित केल्या लीला. माहुरगडी राहुनी निर्मिले अनेक शिष्य. अलर्क यदू परशुराम कार्तवीर्य राजनंदन. नावे सांगितली काहीसी. ओम द्रा ओम बीज मंत्र जपता प्रगटे श्री गुरुदत्त. महात्म्य असे अद्भुत श्री गुरु दत्तात्रेयांचे. लोक उद्धारा करणे अनेक अवतार घेऊनी. जना सन्मार्गा लावणी मोक्ष मार्ग दावितसे. काशी क्षेत्री संध्यास्नान करी. माधुकरी मागे करवीर पुरी. शयन माहुर गाडावरी करी. ऐसा अमोघ महिमा जयाचा. मलंग वेशात कधी साधू रूपात. कधी कुमार कधी वृद्ध. कधी यती कधी दिगंबर असे अनेक रूपे घेते श्रीगुरु. ब्राह्मण एक उत्तमवंशी. आपळराज सुमती राहत. पिठापूर ग्रामासी. मनोभावे आराधेती श्रीगुरुसी. वर्तता ऐसे एके दिनी. आला श्रीगुरु अतिवेशी. ओम भवती भिक्षांदेई म्हणत. विप्रा घरी आले देखा. भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाले तयेवेळी. काय हवे माग म्हणिती. दत्तात्रेय म्हणे तियेसी. माग माते इच्छेसी. जे जे वासना तुझे मानसी. पावसी त्वरित म्हणतसे. बोलिली पतिव्रता सुमती. स्वामी जे निरोपले आता जननी. ना मज ठेविता करा निर्धार याच बोला. व्हावा मज पुत्र ऐसा. ज्ञानवंत पुराणपुरुषा. जगदवंद्या वेदसदृशा. तुम्हा सारिका दातारा. तियेची बोल ऐकून प्रसन्न झाला श्री गुरुदत्त. वर दिदला तियसी. पुत्र होईल तुझे वंशी. पिठापूर ग्रामासी. श्री गुरु अवतार घेती. श्रीपाद श्रीवल्लभ नाम प्रसिद्ध जान श्री गुरुचे. माता पित्याचे सुख देत 16 वर्षापर्यंत. जाती हिमाचल प्रदेशी. द्यावया दर्शन भक्तांते. वाराणसीत जाऊन गुप्त राहती काही काळ. उद्धरेले अनेक भक्त. गोकर्ण क्षेत्रात येऊनी पुण्यपावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद गुरु आपण. वर्षे 3 गुप्तरूपे. तेथून श्री गिरिजा पर्वता जाती. 4 मास क्रमुनी तेथी निवृत्ती संगमाते आले. दर्शन देती भक्तांते. पातले तया कुरवपुरा. श्रीपाद राहिले कुरवपुरी. ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी. सांगता विस्तार असे देखा. त्या ग्रामीचा रजक एक. नित्य त्रिकाळ येऊनी. लोटांगण घालूनी नमन करी अतिविनया. ऐसे वर्तता एके दिन. आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी. एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकांसी. का नित्य कष्टोतोसी. काय हवे तुझसी. सांग आता मजलागी. म्हणे रजक स्वामीप्रत. राजा व्हावे ऐसे वाटत. या जगात सर्व सुखी राजा एकच असे तो. श्रीपाद म्हणती रजकासी. प्रसन्न झालो तुझ्या भक्तीसी. पुढील जन्मात निश्चिती राजा होशी मेचवांशी. म्हणती स्वामी तयाप्रत. मी ही पुन्हा अवतरत. दर्शन देई तुझप्रत. ठेवी विश्वास बोलाचा. ऐसे झालिया अवसरी. श्रीपादराय कुरवापुरी. असता महिमा अपरंपारी. असे प्रख्यात परियेसे. प्रख्यात असे कुरवपुर. मनकामना पुरती तेथे. ऐसे परी कित्येक दिवस श्रीपाद होते कुरवपुरीत. अदृश्य होऊनी तयास्थानी. राहिले श्रीपाद निर्गुणी. जन असती भक्त केवळ. त्यासी दिसती श्रीगुरु निर्मळ. श्री गुरुचरित्र संक्षिप्त. कथा येते सारभूत. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ प्रगटले कुरवपुरी जान. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त. नाना प्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त. प्रथम अध्याय गोडा. श्री गुरुदेव दत्त. इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त प्रथम अध्याय संपूर्ण.